अलीकडच्या काळात आपण सतत ऐकतो की सीड्स खाणं किती फायदेशीर आहे. विशेषतः लेडीजमध्ये पीसीओएस, पीसीओडी सारख्या तक्रारींसाठी सीड सायकलिंग हा शब्द तर सोशल मीडियाद्वारे अगदी रोजच कानावर पडतो. पण गंमत म्हणजे हे सगळं काही नवीन नाहीये. शरीराला उपयुक्त अशा वेगवेगळ्या बिया नियमितपणे खाण्याची सवय आपल्या वडीलधाऱ्यांकडे आधीपासूनच होती. फक्त त्यावेळी त्याला कुठलं फॅन्सी नाव नव्हतं. सीड्स वेगळे मोजून वेळ ठरवून खाल्ले जात नव्हते. त्यांना अगदी सहज आपल्या रोजच्या ताटात जागा दिली जायची. जवसाची चटणी, तिळाची चटणी, खुरसणीची चटणी अशा कितीतरी प्रकारांनी या बिया आपल्या आहाराचा भाग होत्या. आपण मोठे झालो, जग बदललं, नावं बदलली, पण आपल्या स्वयंपाकघरातलं हे शहाणपण मात्र कुठेतरी मागे पडलं. मग त्याच गोष्टी नव्या नावाने पुन्हा शिकायला लागलो. म्हणूनच आज शेअर करतेय ही जवसाची चटणी, कारळे आणि तिळाची चटणी. चवदार, पौष्टिक आणि आपल्या पारंपरिक खाण्याच्या पद्धतीची आठवण करून देणारी. जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरड्या कढईत 1 कपापेक्षा थोडे कमी सुके खोबरे छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत 2 टीस्पून तेल गरम करून अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे फोडणी द्या. त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून थोड्या परतून घ्या. नंतर 2 सुक्या लाल मिरच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून सुगंध येईपर्यंत भाजा. आता 1 कप जवस घाला. जवस तडतडू लागले की त्यात 2 टेबलस्पून तीळ घाला. तिळांचे तडतडणे कमी झाले की अर्धा टीस्पून हळद घालून गॅस बंद करा. यानंतर अर्धा ते 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार साखर, अर्धा ते 1 टीस्पून आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. भाजलेले खोबरेही मिसळा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. चटणी अगदी बारीक न करता थोडी भरड ठेवली तर चव अधिक छान लागते. गरम भाकरी, पोळी, तूप भात किंवा दह्यासोबत ही पौष्टिक जवसाची चटणी खूपच छान लागते. आता तिळाच्या चटणीसाठी सुरुवातीला 1 वाटी तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या आणि बाजूला काढा. त्याच कढईत 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून घ्या. मग त्यात 1 टीस्पून जिरे, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 2 सुक्या लाल मिरच्या घालून 2 मिनिटे परता. सर्व भाजलेले पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घाला. त्यात 1 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून पल्स मोडवर जाडसर वाटून घ्या. चटणी खूप बारीक वाटू नका. तिळातील नैसर्गिक तेल बाहेर पडून चटणी तेलकट होऊ शकते. गरम भाकरी, पोळी, वरण भात किंवा तुपासोबत ही पण चटणी खूप छान लागते. आता कारळे म्हणजेच खुरासणीची चटणीसाठी सर्वप्रथम 1 वाटी कारळे एका पॅनमध्ये भाजून घ्या. चांगले भाजले की कारळे रंगाला हलके लाईट होतात आणि त्यातून सुगंध यायला लागतो. मग भाजलेले कारळे वेगळे काढून त्याच पॅनमध्ये 1 टीस्पून जिरे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 सुकी लाल मिरची आणि शेवटी 1 टेबलस्पून सुके खोबरे घालून भाजून घेतले. मग कारळे आणि भाजलेले सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात 2 टीस्पून मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र वाटून घेतले. जरा जाडसर वाटले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण बारीक पूड करू शकता. तर तयार आहे अशा प्रकारे कारळे म्हणजेच खुरासणीची चटणी. रोजच्या ताटात निदान अर्धा चमचा तरी ह्या तिन्ही चटण्या नक्की इन्क्लूड करा. संपूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत.